नमस्कार मित्रांनो, आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात आपण छोटी छोटी संकटे आली की लगेच अस्वस्थ होतो. आपले मन एखाद्या गढूळ पाण्यासारखे होते, जिथे आपल्याला काही स्पष्ट दिसत नाही. अशा वेळी आपल्याला गरज असते ती फक्त एका गोष्टीची, ती म्हणजे संयम. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील एक छोटीशी पण अतिशय प्रभावशाली कथा आपल्याला शिकवते की कठीण काळात शांत राहून आपण मोठ्या समस्या कशा सोडवू शकतो. एकदा भगवान बुद्ध आपल्या काही शिष्यांसोबत एका गावातून दुसऱ्या गावी पायी प्रवास करत होते. दुपारची वेळ होती आणि उन्हामुळे सर्वांना खूप तहान लागली होती. बुद्ध एका झाडाखाली विसाव्यासाठी थांबले आणि त्यांनी आपल्या एक तरुण शिष्याला सांगितले, बाळा, मागच्या बाजूला आपण एक छोटीशी नदी ओलांडली होती. तिथून माझ्यासाठी थोडे पाणी घेऊन ये. शिष्य पळत नदीपाशी गेला, पण तिथे पोहोचल्यावर त्याला दिसले की काही लोक नदीत कपडे धुवत होते आणि त्याच वेळी एक बैलगाडी तिथून नदी पार करून गेली होती. त्यामुळे नदीचे पाणी खूप गढूळ झाले होते आणि त्यात माती आणि कचरा तरंगत होता. शिष्याने विचार केला, हे घाण पाणी मी बुद्धांना कसे पिऊ देऊ? तो रिकामा हाती परत आला आणि म्हणाला, गुरुदेव, त्या नदीचे पाणी खूप गढूळ झाले आहे. ते पाणी पिण्यायोग्य नाही. बुद्धांनी काही वेळ वाट पाहिली आणि अर्ध्या तासानंतर त्या शिष्याला पुन्हा पाणी आणायला पाठवले. शिष्य पुन्हा नदीवर गेला. यावेळी त्याला पाहून आश्चर्य वाटले. नदीचे पाणी आता एकदम स्वच्छ आणि आरशासारखे पारदर्शक झाले होते. नदीतील माती तळाला बसली होती आणि पाणी पिण्यायोग्य झाले होते. शिष्याने आनंदाने पाणी भरले आणि बुद्धांकडे घेऊन आला. बुद्धांनी ते पाणी प्यायले आणि शिष्याकडे बघून हसून विचारले, बाळा, तू हे पाणी स्वच्छ करण्यासाठी काही केलेस का? शिष्य म्हणाला, नाही गुरुदेव, मी फक्त वाट पाहिली. बुद्धांचा संदेश. बुद्ध शिष्यांना उद्देशून म्हणाले, आपले मन सुद्धा ह्या नदीसारखे आहे. जेव्हा मन अशांत असते किंवा विचारांचा कचरा त्यात येतो, तेव्हा आपण फक्त शांत बसून थोडीशी वाट पाहायची असते. कालांतराने मनातील विचारांची माती आपोआप तळाला बसते आणि मन पुन्हा स्वच्छ आणि शांत होते. मनाला शांत करण्यासाठी कोणत्याही बळाची गरज नसते, तर फक्त धैर्याची गरज असते. या कथेचे तात्पर्य, जेव्हा आपण रागात असतो किंवा गोंधळलेले असतो, तेव्हा घाईघाईने निर्णय घेऊ नये. थोडा वेळ शांत राहिल्यास परिस्थिती आपोआप स्पष्ट होते. तुम्हाला ही कथा आवडली का? किंवा तुम्हाला बुद्धांच्या जीवनातील आणखी एखादी वेगळी कथा ऐकायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमो बुद्ध.